श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सध्या चर्चेमध्ये असणारा एक विषय म्हणजे HPV लस. ही लस नेमकी कशाविषयी आहे, ही लस द्यावी की नाही, इथपासून या विषयाची खरी सुरुवात होते. आपल्या आरोग्याशी अतिशय निगडीत असलेली अशी ही लस आहे. पण नेमक्या कोणत्या आजाराशी निगडीत आहे, ही का घ्यावी, याविषयी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप सर यांना. चला तर मग त्यांच्याकडूनच आपण या HPV लसीविषयी मार्गदर्शन करून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर, ही जी लस आहे ती कशाशी निगडीत आहे? ही जी लस आहे ते HPV वॅक्सिन म्हणजे HPV पासून होणारा जो कर्करोग आहे गर्भाशयाचा बर आजार होऊ नये यासाठी आपण ही लस लहान वयामध्ये 9 ते 15 वर्ष किंवा ज्यांची 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत पण 15 वर्ष पूर्ण नाही आहेत अशा मुलींना आपण ही लस देतो. अच्छा, बरोबर. गर्भाशय मुखाचा जो कर्करोग असतो तो नेमका काय असतो? गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरिडी ह्या व्हायरसमुळे होणारा आजार आहे. आणि तो गर्भाच्या टोकाला म्हणजे गर्भाची जी पिशवी असते त्याचं टोक असतं, सुरुवात असते मुख, त्याला एक प्रकारची जखम होते आणि त्या जखमेतून होणारा हा प्रसार होणारा हा आजार आहे. अच्छा, यामध्ये 2 प्रकार असतात. काही वेळेला पेशंटला काही त्रास होतो, काही वेळेला पेशंटला काही त्रास होत नाही. काही वेळेला तो आजार त्रास होत नाही म्हणजे तो पेशंट तो जखम होते आणि ती आपोआप बरी होते. आणि काही मध्ये मग संसर्ग होत गेलं तो आजार बळावतो आणि त्याला कॅन्सरच्या रूपामध्ये प्रकट होऊन ते आपल्याला कॅन्सर या नावाने आपल्याला दिसतं ते. अच्छा, बरं. मग याची काही चिन्ह लक्षणं अशी आहेत का? हां, सुरुवातीच्या काळामध्ये जर का तिला काही त्रास नसलं तरी अंगावरून सफेद जाणे, लाल जाणे, मध्ये मध्ये लाल गाठी जाणे, ओटीपोटामध्ये दुखणं, लघवीला त्रास होणे, लघवी कधी कधी लाल होते, कधी कधी हा कॅन्सरचा आजार जास्त बलावला आणि लघवीच्या पिशवीमध्ये पर्यंत जरी गेला तर लघवी जी असते ती योनीमार्गे बाहेर येऊ शकते आणि कॉम्प्लिकेशन त्याचे होऊ शकते. म्हणजे तसा गंभीर असा हा खरं म्हटलं तर विषय आहे. बरं, हा जर कर्करोग वाढला तर काही वेगळी चिन्ह लक्षणं दिसतात का? गर्भाशय मुखावर गाठ वाढताना दिसते, काय योनी मार्गामध्ये एक जाडसर पदार्थ आपल्या तिथे आहे म्हणजे जड वाटणे त्या ठिकाणी, ओटीपोटात दुखत राहणे वारंवार, जसा कॅन्सर पसरत जाईल तसं ओटीपोटामध्ये दुखायला लागतं. आणि कधी कधी शेवटच्या स्टेजला जर कॅन्सरची गाठ जी असते ते जर लघवीच्या पिशवीपर्यंत जर गेली असेल तर मग लघवी योनी मार्गातून बाहेर येते. म्हणजे आपण नॉर्मल लघवी करू शकत नाही, ते सरी झोपला की लघवी थांबते आणि उठून उभं राहिलं की चालताना वगैरे ते ठेम 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 लघवी खाली पडते, त्याला आपण फिस्च्युला म्हणून म्हणतो. हो, बरोबर. बरं सर, आपल्या भारतामध्ये या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण साधारण किती आहे? भारत देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे जे आजार कॅन्सरचे आजार येतात त्याला गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा 2 नंबरला येतो. म्हणजे याची एवढी व्याप्ती आहे की जर म्हणजे 1 लाख पॉप्युलेशन असेल तर किमान 5 बायकांचा मृत्यू होतो. म्हणजे एवढा घातक हा आजार आहे. नक्कीच. आणि भारतीय स्त्रियांमध्ये हा आजार कधी लगेच सांगत नाहीये, तो लपवला जातो, सांगत नाही, दुर्लक्ष केलं जातं. ते घरातल्या वातावरणामुळे लाजत असल्या त्याच्यामुळं का होईना. आणि तो मग जेव्हा सांगितलं जातो किंवा कळतं तो पण स्टेज एवढी गेलेली असते की आपण त्याला उपचार करू शकत नाहीये. खरं आहे. बरं सर, HPV लस ही यासाठीच उपयुक्त आहे, तर त्याविषयी सांगा की ही HPV लस म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे काही प्रकार वगैरे आहेत का? HPV लस हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या अगेन्स्टमध्ये होणारे आजार जे आहेत त्या आजारापासून अनेक प्रकारचे स्ट्रेन आहेत. म्हणजे ज्या कॅन्सर जेव्हा होतो एखाद्या गर्भाशय पिशवीचा त्याला 17-18 प्रकारचे स्ट्रेन असतात. जसं आता एक फेज आला की दुसरा फेजमध्ये दुसरा व्हायरस येतो, त्याचं रेप्लिकेशन होतं. भारत देशामध्ये जे कॅन्सर 90% होतात त्यातलं स्ट्रेन जो आहे 16 आणि 18 आणि त्यानंतर 6वा आणि 11वा ह्या स्ट्रेनपैकी जास्त प्रमाणामध्ये आजार होतात. आणि त्यामुळे आपण जी लस मुलींना देतो ती गर्डासिल 4 नावाची जी लस आहे हे 4 प्रकारची जे स्ट्रेन 6, स्ट्रेन 11, 16 आणि 18 ह्या स्ट्रेनवरती ते उपयोग ठरतं. जे भारत देशामध्ये सापडणारे रुग्ण जे आहेत ते ह्या स्ट्रेनचीच जास्त आहेत. बरं सर, HPV संसर्ग म्हणजे नेमकं काय होतं? HPV संसर्गामध्ये त्याचा होणारा आजार हे आजार होतो तो कसा की सेक्शुअल लाईफ एकदा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आहे ना हा आजार त्या तुम्ही तुमच्या जननेंद्रियामार्गे एकमेकांचे संबंध आल्यामुळं पुरुषांना किंवा स्त्रियांमार्फत हा आजार योनी मार्गातून पसरू शकतो. बरं, तर त्याचं निदान नेमकं कसं करता येतं? पहिली गोष्ट म्हणजे पेशंटनी स्वतः सांगितलं पाहिजे, पेशंटने पहिलं ओळखलं पाहिजे की आपल्या अंगावरून सफेद जाते, दह्यासारखं जाते, वास मारते, काहीतरी दुर्गंधी येते किंवा अधूनमधून पाळी येते, महिन्यातून 2-3 वेळा पाळी येते की अंगावरून
लाल गाठी जायला लागल्यात, हे जे ॲबनॉर्मल गोष्टी आहेत, तर तशा बायकांनी समोर येऊन लगेच डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेतली, म्हणजे हे अर्ली स्टेज झालं. या स्टेजला जर तुम्ही उपचार करायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला 100% त्यामध्ये यश येतं. दुसरं राहिलं मग त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर मग डॉक्टर त्यांच्या आजार आहे त्या आजार ते सांगतील त्याप्रमाणे त्यांचं रक्ताची तपासणी करणे, CT स्कॅन करणे, एक्सरे करणे, MRI करणे, सोनोग्राफी करणे, या सर्व तपासणी करून मग त्यांच्या शेवटच्या निदानवरती येतं. पेशंटचा आजार कुठपर्यंत पसरलेला आहे, ट्युमर असेल, तिला गाठ असेल, तो गाठ कुठपर्यंत गेलेली आहे, लघवीच्या पिशवीत गेली का, संडासाचा वाटे गेलेली आहे, कोणत्या मार्गाने गेलेली आहे, त्याला पुढे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतं, हे पेट स्कॅन म्हणा, MRI स्कॅन केल्याशिवाय कळणार नाही आहे. त्यामुळे ह्या सर्व तपासणी करायला जर सुरुवातीला तुम्ही जेव्हा सुरुवात असते त्या टायमाला केलं तर तुमच्या लोकल लेवलला, तुमच्या तालुक्याच्या लेवलला ही ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो, करू शकतो आणि आजार आटोक्यात आणू शकतो. बरं सर, जागतिक स्तरावर काही धोरणं आखली गेली आहेत का किंवा प्रयत्न होत आहेत? येस, शासनाचं धोरण असं आहे की वयवर्ष 14 ते 15 वर्षाच्या आतील मुलींना जे आपण लसीकरण करतोय, हे जे आपलं उद्दिष्ट संपूर्ण भारत देशामध्ये आपण जे मोहीम राबवलेली आहे, माननीय पंतप्रधानांनी पण राजस्थानमधून त्याचं इनॉग्रेशन केलं, माननीय आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी देखील गेल्या महिन्यामध्ये आपल्या स्टेटवरून आपलं इनॉग्रेशन केलं. 8 तारखेला आपलं हेल्थ मिनिस्टर त्यांनी ह्याचं इनॉग्रेशन केलं आहे. आणि हे सर्व आपण संपूर्ण ह्या वयोगटातील मुलींना शाळेमध्ये आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतोय. टार्गेट आहे की बाबा असणाऱ्या मुलींपैकी 90-95% जरी मुलींचं आपण लसीकरण केलं तर बऱ्यापैकी भविष्यात हा आजार होणार तर आपण त्याला थांबवू शकतो. त्याच्यानंतर मग स्क्रीनिंग ऑफ द पेशंट, म्हणजे वय वर्ष 35 ते 40 वर्षाच्या लेडीज असतील, 30 ते 40 ते 45च्या दरम्यानच्या मुली लेडीज, त्यांची वारंवार दर 3 महिन्यांनी स्क्रीनिंग बाईंनी जाऊन डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. त्यांना होणारे ते त्रास असतात ते त्रास डॉक्टरांसमोर मांडले पाहिजे, सांगितलं पाहिजे, आणि त्यांची तपासणी वारंवार जर झाली तर कदाचित लवकर होणारा आजार आपल्याला लवकर कळू शकतो आणि त्यावर आपण लवकरात लवकर उपचार करू शकतो. निदान 70% तरी बायकांची ही तपासणी झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही काय करतो की प्रत्येक गावामध्ये आम्ही कॅम्प लावतो, त्याला NCD कॅम्प म्हणतो, नॉन कम्युनिकेबल डिसीज कॅम्प. त्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, गर्भाचा कॅन्सर, तोंडाचा मुखाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर, अशा आजारांवरती आमची टीम त्या गावामध्ये जाते. त्या गावामध्ये पेशंट बघते, PSCला असते, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन तिथं ती टीम असते, तिथं जाऊन येणाऱ्या बायकांची तिथं त्या ठिकाणी तपासणी केली जाते आणि त्या तपासणीमधून म्हणजे निष्पन्न झालेले असते त्या पेशंटला आपण उपचाराखाली आणतो. अशा 70% बायका जरी 35 ते 40 वयातल्या मुलांना बायका आपण तपासणी केली तरी आपलं हे उद्दिष्ट साध्य होऊ शकतं. त्यानंतर जे पेशंट तुम्हाला निघतात, जे ट्रीटमेंटसाठी तुम्हाला पेशंट आहेत किंवा पॉझिटिव्ह पेशंट निघाले की ह्यांना कॅन्सर आहे किंवा संभाव्य कॅन्सरचा धोका आहे किंवा कॅन्सर झालेला आहे, जे निदान झालेलं आहे, असल्या किमान 90 ते 95% पेशंट यांना ट्रीटमेंट खाली आणलं पाहिजे. काही पेशंट ट्रीटमेंटला पण नाही म्हणतात, जास्त आजार बळवला असेल तर नाही जाऊन जाता, माझा काय होईल तेव्हा मी घरीच बसते, असे काय 1-2 पेशंट जर सुटले तर बाकीच्या 99% पेशंटला तुम्ही उपचाराखाली आणले. तर ह्याच 3 गोष्टी आपण जर केल्या की 15 वर्षाच्या मुलींना लसीकरण करणे, 35 ते 40 वर्ष मधील स्त्रियांचं योग्य वेळी तपासणी खेडेगावात प्रत्येक गावामध्ये जाऊन करून घेणे आणि भेटलेल्या पेशंटला 90% 95% पेशंटला जर तुम्ही ट्रीटमेंट खाली आणलं तर बऱ्यापैकी हा आजार आपला आटोक्यात आणू शकतो आपण या भविष्यामध्ये. बरं सर, हा कर्करोग आपण टाळू शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे आपलं योनी पार्ट्स ते स्वच्छता ठेवणे, कंडोमचा वापर करणे. त्याच्यानंतर आपण काही तुम्हाला आजार झाला किंवा वेगळं काही वाटलं की अंगावरून सफेद जाते, दुर्गंधी येते, काही ॲबनॉर्मल वाटलं की लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे, त्याच्यावरती उपचार घेणे. मग तो लेडीज असेल किंवा जेंट्स असेल. जेंट्सच्या बाबतीमध्ये लिंगावरती काही वेळेला फोड्या येतात, खाज येते, जखम तयार होते, जी जखम गोळ्या खाऊन पण बरी होत नाही आहे. त्यावेळी योग्य डॉक्टरकडे जाऊन योग्य ट्रीटमेंट जर घेतली तर त्यावरती उपचार आले निदान आणि तुम्हाला सल्ला देखील दिला जातो की तुम्हाला कुठं पुढं काय काय करावं लागतं. मग एवढ्या गोष्टी जरी आपण पाळल्या तरी आपण तो आजार आटोक्यात आणण्यावर किंवा टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. नक्कीच. बरं, आता या लसीविषयी सांगा की ही HPV लस आहे ती नेमकं कसं काम करते? आपण जेव्हा एखादी लस घेतो त्याच्या अगेन्स्ट शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते, म्हणजे आपल्या अगेन्स्ट त्यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज भविष्यामध्ये संपूर्ण लाईफमध्ये तो जे विषाणू जर आपला तुमच्याकडे अटॅक झाला तर त्याच्या अगेन्स्ट ते फाईट करत असतं. अशा प्रकारे ते अँटीबॉडीज तयार करून आपल्यामध्ये एक इम्युनिटी तयार करते आणि ते इम्युनिटी तयार झाली की तो आजारापासून आपल्याला संरक्षण भेटतं. ह्या लसीचा हा तो उपयोग आहे. ती लस आपण सिंगल डोसमध्ये डाव्या हातावरती आपण घेतो आणि सम इलेक्शन टाईप होतं. जेव्हा तुम्ही जाता तर तुमच्या बोटांना शाई लावणे, आतमध्ये सोडणे, म्हणजे एक इलेक्शनचं पॅटर्न तो राबवला जातो. त्यामध्ये ही HPV लस जी आहे ती सर्व प्रकारच्या कर्करोगांवर गुणकारी आहे का किंवा त्यांना असा प्रतिबंध करते का? हां, जे 17-18 स्ट्रेन आहेत त्याचे HPVचे
त्या प्रकारावरती 100% ती परिणाम करते. बरं. त्यातल्या जर आपल्या भारत देशामध्ये सापडणारे 6, 11, 16 आणि 18 स्ट्रेंड आहेत, त्याच्यावरती 100% ते काम करते. बरं सर, ही HPV लस ही लाईव्ह लस आहे का? नाही, लाईव्ह लस नाही आहे ही. अच्छा, फक्त मुलींनाच याचं लसीकरण केलं जातं, मुलांना नाही, असं काही आहे का? नाही, मुलींवरती जास्त आपण केंद्रित देतो. मुलांना पण हा आजार होऊ शकतो, बरं. त्यांनाही देता येतं, पण सध्या आपलं लक्ष फक्त 14 वर्षावरील मुली आणि 15 वर्षा आतील मुली यांच्या एकच वर्ष असलेल्या हायलाईट केलं टार्गेट हायलाइट केल्यामुळं आपण त्यांना ही लस देतो. हा आजार मुलींमध्ये जसा होता तसा मुलांमध्ये होण्याची शक्यता पण असते, असते. पण ते प्रमाण फार कमी आहे. बरं, आता या डोस एकूण वेळापत्रक काय आहे? शक्यतो हा डोस प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या लेवलला आपण हा डोस देतोय. एवढ्यासाठी देतो की ही लस आहे शेवटी. लस देताना मुलीला कधी चक्कर येणे किंवा काही बाकीचा काही त्रास झाला तर त्या ठिकाणी दवाखान्यात उपचार होऊ शकतात. ॲलर्जी होते, रिॲक्शन येते, चक्कर येऊन पडू शकतं किंवा काही वेळेला ब्लड प्रेशर कमी होतो. म्हणून आपण त्या पेशंटला शक्यतो दवाखान्याच्या परिसरामध्येच आपण ही लस देतो. ही लस देत असताना डाव्या हातावरती आपण लस देतो. लस दिल्यानंतर आपण पेशंटला एक थोडा वेळ बसवून ठेवतो आणि त्यानंतर मग त्याला काही बरं वाटत असेल, काही त्रास नसेल त्याला घरी सोडतो. फक्त त्याच्या अगोदर आपण प्रत्येक पेशंटची पालकांना मेसेज देतो ही लस काय आहे, ह्याचा उपयोग काय होतो आणि का घेतली पाहिजे, ह्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं जातं. आणि ते सर्व पटवून दिल्यानंतर त्यांचं एक संमतीपत्र घेतलं जातं आईवडिलांचं आणि त्यानंतर आपण त्याला लस देतो. अच्छा, HPV लस ही किती एकूण प्रभावी ठरू शकते? 90-95% लस ही प्रभावी आहे. बरं सर, तुम्ही 9 ते 14 हा वयोगट म्हणालात. एक साधारण 12व्या-13व्या वर्षी मुलीची मासिक पाळी सुरू होते. तर ही मासिक पाळी सुरू असताना जर मुलीनं डोस घेतला तर चालू शकतं का, म्हणजे सुरक्षित आहे का? जर का त्या मुलीला मासिक पाळी सुरू असेल तर तिला HPV वॅक्सिन द्यायला काही हरकत नाही आहे. बरं. परंतु मासिक पाळी सुरू असताना जर का तिला जास्त त्रास होत असेल, काही ओटी पोटात दुखत असेल किंवा चक्कर येत असेल तर अशा मुलींना ते लस देऊ नये. पण पाळी सुरू असताना पेशंटला काही त्रास नसेल तर तिला लस द्यायला काही हरकत नाही आहे. बरं, मग पाळी येऊन गेल्यानंतर काही दिवसांनी लस घेता येते? हो, बिनधास्त घेता येते. बरं, प्रत्येक पालकाच्या मनात एक शंका असते, खास करून आईच्या मनामध्ये, की आपल्या मुलीच्या प्रजनन क्षमतेवर याचा काही परिणाम होईल का? अजिबात नाही. 1% पण त्याचा परिणाम कशावर त्या प्रजनन संस्थेवरती होत नाही. पुढे जाऊन मुलांना त्यांना आई होऊ शकते, गरोदर राहू शकतात. त्यांचा कुठल्याच त्या फर्टिलिटी प्रॉब्लेममध्ये किंवा ह्याच्यामध्ये काहीच त्याचा लसीमुळे काही विपरीत परिणाम त्याच्यावर गर्भधारणेत अडचण काही अडचण येत नाही, काहीच अडचण येणार नाही. अच्छा, बरं, एखादी स्त्री जर गरोदर असेल तर तिनं ही लस घ्यावी का? लस देताना ते आपल्याला कळलं की बाई ती गरोदर आहे तर तिने ती लस घेऊ नये शक्यतो. बरं. गरोदरपणा झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर मग तिने घेतलं तर चालू शकतं. बरं सर, एखादी स्त्री म्हणेल की मी आधीच ही लस घेतलेली आहे तरी मला HPV संसर्ग किंवा गर्भाशय मुखाचा कर्करोग असं काही होऊ शकतं का? होऊ शकतो. तुम्ही HPV लस घेतली असली तरी तुम्हाला HPV संसर्ग किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो. जो लसीमध्ये समावेश नसलेला जो प्रकार आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे 17-18 प्रकारचे जे स्ट्रेन असतात, आपण जी गर्डासिल फोल ही लस देतो ती 6, 11, 16 आणि 18 या स्ट्रेनवरती ते काम करते. या प्रकारावरती या 4 प्रकारच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला संसर्ग झाला असेल, म्हणजे 5वा प्रकार झाला असेल, तुम्हाला 8वा प्रकार, 7वा प्रकार झाला असेल, 12वा प्रकार झाला असेल, 15वा प्रकार झाला असेल तर तो तुम्हाला HPV कॅन्सर होऊ शकतो, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. पण भारत देशामध्ये 16 आणि 18 हे 2च ट्रेंड आहेत आणि 6 आणि 11 हे कमी प्रमाणातले, जास्त प्रमाणात 16 आणि 18 हे 4 स्ट्रेंड आहे की ज्याच्यामुळे आजार होऊ शकतो. त्यामुळे आपण फोकस त्याच्यावरती केला. आपण म्हणून आपण गर्डासिल फोल देतो. बाकीच्या प्रकारामुळे होणारा कॅन्सर होतो पण फार नगण्य प्रमाणामध्ये. बरं सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की ही लस देण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण माहिती त्या मुलीच्या पालकांना देता, शिवाय त्यांची संमतीपत्रावर सही पण घेता. तर त्यामागचा नेमका उद्देश काय आहे? नाही, कुठली गोष्ट म्हणजे दवाखान्यात आपण गेलो तर ऑपरेशन करत असताना देखील आपल्याला लिहून द्यावं लागतं. कुठली गोष्ट फॉर्म भरताना आपण कन्सेंट लिहून देतो. ही प्रकारची एक कन्सेंट आहे की एक वस्तू आपण तुम्हाला मी दिली जाते, तुमच्या स्वइच्छेने तुम्ही घेताय. यावर ही लस देताना शासनाने जरी फ्रीमध्ये ह्या लस दिली असेल ज्याची किंमत बाजारामध्ये विचार करायला तर 5 ते 10,000 रुपये किंमत या लसीची आहे. एवढी मोठी लस आपण शासन जेव्हा फ्रीमध्ये देत असते तर देत असताना तुम्ही ती घेताय, तुम्ही स्वइच्छेने तुम्ही घेताय.
त्यामुळे आपण त्यांच्यावर कन्सर्न लिहून देतो की मी हे मला सर्व गोष्टी या लोक डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत, या आजाराबद्दलची माहिती मला दिलेली आहेत आणि आजार जो आजार होणार आहे हे भविष्यामध्ये जर आजार माझ्या मुलीला झाला तर व्याप्ती काय असू शकते हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी माझ्या मुलीला लसीकरण करण्यासाठी माझी संमती देत आहे. शेवटी आपण मुलांना कुठला देतो 14 वर्षाचे, ते अज्ञान असतात, मायनर असतात. 18 वर्षानंतर कदाचित ती मुलगी स्वतःहून कन्सर्न देते की मला लस द्यायला काही हरकत नाही म्हणून. बरं सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी असं तुम्हाला आवाहन करू इच्छिते की सामान्य पालकांना आपल्या मुलींनी ही लस घ्यावी यासाठी काय करावं, यासाठी मार्गदर्शन कराल का? मी संपूर्ण रत्नागिरीतील जेवढे पालक असतील त्या पालकांना एक विनंती करतो आमच्या आरोग्य खात्यामार्फत की प्रत्येक पालकांनी आपल्या वयवर्ष 14 वर्षावरील मुली आणि 15 वर्ष त्यांचं पूर्ण झालेलं नाही अशा वयोगटातल्या मुलींना आपल्या उपकेंद्रात, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आपल्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जे रोज लसीकरण सत्र चालत असतं त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना लस द्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये जो HPVची लागण झाल्यानंतर जो गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होतो आणि त्या कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब त्यामध्ये भरलं जातं. आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये आजार झाल्यानंतर त्याच्या आजाराची कितीही लक्षणं दिसली तर भारतीय स्त्री लवकर सांगत नाही आहे आणि जेव्हा सांगतात तेव्हा आजार जास्त बळावलेला असतो आणि एकदा कॅन्सर झाला की संपूर्ण कुटुंबामध्ये आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण ग्रासलेलं जातं. ते होऊ नये, भविष्यात आपल्या मुलीचं जीवन चांगलं निरोगी राहावं, तिला कुठल्याही प्रकारचा कॅन्सरचा आजार होऊ नये यासाठी ही शासनाने दिलेली लस जी आहे त्याचा डोस प्रत्येक मुलीला, आपल्या मुलांना वयवर्ष 14 वरील आणि 15 वर्ष आतील मुलांना द्यावा असं मी प्रत्येक पालकांना आवाहन करतो. आणि ह्या लस दिल्यामुळं कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. जे काय बाजारामध्ये सोशल मीडियामार्फत जे काय गोष्टी सांगितल्या जातात की आपल्या लस दिल्यामुळं वंध्यत्व येतं, बाकीचा काय त्रास होतो, चक्कर येऊन मुली पडतात, तिला काय आजार होऊ शकतो, असला कुठल्याही प्रकारचा वेगळा आजार निर्माण होत नाही किंवा तिला कुठल्याही प्रकारचं वंध्यत्व येत नाही. लसीकरण घेतलेल्या मुली गरोदर राहू शकतात, त्यांना मुलं होऊ शकतात, कुठल्याही प्रकारचं वंध्यत्व त्यामध्ये येत नाही. आणि आपल्या मुलांना या पुढे भविष्यामध्ये होणारा जो गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर असेल, HPV आजाराची जी लागण होणार असेल तर त्यापासून जर मुलांना संरक्षण करायचं असेल आणि त्यांचं कुटुंब, त्यांचं लाईफ सुधारायचं असेल किंवा निरोगी ठेवायचं असेल किंवा आनंदित ठेवायचं असेल तर त्यांना ह्या आत्ता शासनामार्फत जी स्कीम राबवली जाते किंवा लसीकरण केलं जातं त्याचा फायदा प्रत्येक पालकाने घेतला पाहिजे. नक्कीच. आपण हे रोज घेतो रविवार सोडून. प्रत्येक उपकेंद्रामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावरती आणि जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, परत ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी ही लस सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आपल्या प्रत्येक शासनाच्या सरकारी दवाखान्यामध्ये मोफत दिली जाते. त्यामुळे ज्यांनी लस घेतली असेल त्यांनी, त्या पालकांनी, त्या मुलांनी त्यांच्या मित्रांना सांगावं, त्यांच्या घरच्यांना सांगावं, आपल्या एका पालकाने दुसऱ्या पालकाला सांगावं, प्रवृत्त करावं की शासनाने दिलेली ही लस फार चांगली आहे आणि ह्यांनी कुठल्या प्रकारचा आजार किंवा वेगळा आजार होत नाही आहे. आपल्या मुलांसाठी ही लस चांगली आहे, ती प्रत्येकाने घ्यावी असं प्रत्येकाने आपापल्या शेजारी पाजारी मित्रमैत्रिणीला आव्हान करावं आणि घेण्यासाठी प्रवृत्त करावं. नक्कीच. या पॉझिटिव्ह अप्रोचवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन या HPV लसविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू मॅडम.